नमस्कार. कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत उन्हाळ्याच्या वाळवणामधील एक प्रकार, तो म्हणजे सांडगे. इथे मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे बनवून दाखवणार आहे. अतिशय चविष्ट असे हे सांडगे ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला बनवायला काही घरी नसतं, त्यावेळी हे अति उपयोगी पडतात. तर हे उन्हाळ्यातच बनवून ठेवायचे असतात, कारण ते व्यवस्थित वाळले तर वर्षभर चांगले टिकतात आणि आपल्याला कधीही वापरता येतात. तर कशा पद्धतीने हे सांडगे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. इथं वेगवेगळे डाळी वापरून तयार केले जातात. तर इथं मी मटकीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. 1 किलो मटकीच्या डाळीला 125 ग्रॅम हरभऱ्याची डाळ अशा पद्धतीनं जास्त बारीक नाही, जास्त मोठी नाही अशी दळून आणायची आहे. तुम्हाला जर मिक्सरवर दळायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. फक्त पूर्ण याची पावडर करायची नाही, थोडंसं रवाळ दळायचं आहे. 3 वेगवेगळ्या प्रकारचे बनवायचे आहेत, त्याच्यामुळं मी ह्याच्यामधील थोडं पीठ काढून ठेवलेलं आहे. जवळपास 3 कप पीठ मी बाजूला काढून हे आता आपण नेहमीच्या पद्धतीचे बनवणार आहोत. त्यासाठी मी लाल मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे. लाल मिरची पावडर आपल्या आवडीनुसार आपण घालायचं आहे आणि मीठ चवीनुसार. इथं 2 लसणाचे गड्डे आणि 1 टेबलस्पून जिरे त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम बारीक पेस्ट अशी मी तयार करून घेतलेली आहे. आता हे लाल मिरची पावडर आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ही पेस्ट घालून तीही चोळून घ्यायची आहे पिठाला. लसूण थोडासा जास्तच घालायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये लसणाचा फ्लेवर छान लागतो. त्यामुळे भाजी व्यवस्थित चविष्ट अशी होते. आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मीडियम असा गोळा बनवायचा आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीनं. बरेच जण याच्यामध्ये मुगाची डाळ किंवा उडदाची डाळ वगैरे वापरूनही करतात, तसंही तुम्ही करू शकता. आता अशा पद्धतीनं आता हा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही तर पाहू शकता, खूप घट्टही नाही आणि खूप पातळी नाही. आपल्या चपातीच्या पिठापेक्षा थोडासा घट्ट असा हा गोळा मळून घ्यायचा आहे आणि आता याला आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. तर एका मी भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं पाण्याचा हात लावून आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक अर्ध्या तासासाठी. आता मी 3 कप पीठ जे बाजूला काढलं होतं त्याच्यामधून 1.5 कप पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मिरची, कोथिंबीर, लसूण आणि जिरेपूड याची पेस्ट करून आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे. मिरची मी 7 ते 8 मिरच्या घेतलेत, लसूण पाकळ्या 8-10 आणि 1 टीस्पून जिरेपूड याची अशी पेस्ट करून घातलेली आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे पिठाला चोळून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे छान असे खुसखुशीत होतात. आपल्याला असे तळून जरी खायचे म्हटले तरी ते छान लागतात. आता आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. खूप घट्टही नाही, खूप पातळही नाही अशा प्रकारे. आणि हा गोळा अशा पद्धतीचा तयार झालेला आहे. ह्यालाही आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता आपण तिसरा प्रकार पाहूया. त्याच्यामध्ये मी भाजीचा वापर केलेला आहे. इथं मी 1.5 कप पिठामध्ये 1 कप मेथीची भाजी वापरलेली आहे. 6-7 लसूण पाकळ्या आणि 1 टीस्पून जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे. हळद घातलेली आहे आणि आता हे पूर्ण चोळून घ्यायचं आहे. तुम्हाला जर मेथीची भाजी नको असेल तर तुम्ही पालक वापरू शकता, शेपू वापरू शकता किंवा एखादी न आवडणारी भाजी जी खाल्ली जात नाही तीही अशा प्रकारे वापरून खाऊ शकता. आता इथं आपल्या आवडीनुसार तिखट वापरायचं आहे. इथं मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता, पण लाल मिरची छान लागते याच्यामध्ये. आणि चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्येही मी 1 टेबलस्पून तेल घालते आहे. तेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचाही गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे 3 वेगवेगळ्या प्रकारचे आपण हे सांडग्याचे पीठ तयार केलेले आहे. आता तिन्ही आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूयात. आता इथं अर्धा तास झालेला आहे आणि आता पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण याचे सांडगे तोडूयात. इथं आता मी बोर्डला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता हे असे सांडगे तोडायचे आहेत. 3 बोटांमध्ये धरून पीठ थोडं थोडं पुढं सरकवत ते तोडायचं आहे. खूप बारीकही नाही होणार आणि खूप मोठेही नाही होणार अशा पद्धतीने हे तोडायचे आहेत. खूप जर मोठे तोडले तर ते शिजण्यास वेळ लागतो आणि
इथं मी आता दुसऱ्या पिठाचेही तुम्हाला बनवून दाखवते. अशा पद्धतीने हे सांडगे तयार करायचे आहेत. ह्याला काही असा पर्टिक्युलर आकार नसतो, त्यामुळे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये हे तोडू शकता. आता मी मिरचीचेही तोडून दाखवते. याची भाजी खूप छान लागते. पूर्वी लग्नाचा रुखवत ज्यावेळेस घरी बनवला जायचा, त्यावेळेस आमच्याकडे ह्या सांडगे तयार करण्यापासूनच सुरुवात व्हायची. 5 सवासण्यांना जेव्हा हळदी कुंकू लावून हे सांडगे तोडले जात, तेव्हापासूनच मग रुखवताचे इतर वाळवणाचे पदार्थही केले जायचे. अशा पद्धतीने तर मी पूर्ण सांडगे तयार करून हे वाळवून घेतलेले आहेत 2 दिवस आणि आता हे तयार झालेले आहेत. तुम्ही तर पाहू शकता किती छान असा हा रंग आलेला आहे ह्या सांडग्यांचा आणि खूप चविष्टही लागतात. हे मिरचीचे सांडगे आहेत, हे आपले तिखटाचे सांडगे आणि हे मेथीच्या भाजीचे सांडगे. तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारे बनवून तयार करू शकता आणि याच्या भाज्याही बनवू शकता. खूप छान असे हे चविष्ट लागतात. ते रंगही किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता. तर नक्की ट्राय करून पहा असे हे सांडगे. पुन्हा अशाच काही आपण वेगवेगळे पदार्थही पाहणार आहोत वाळवणाचे. तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतचे जे घंटीचं चित्र आहे ते प्रेस करा नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी. पुन्हा भेटूया अशाच काही वेगवेगळ्या रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. बाय बाय.